संसारात मला सांगा भाऊसाहेब, आपण आता इथं जेवणार ही प्रसाद खाणार आहे आणि रोज घरी खाणार आहे ती भाकर खाणार आहे, बरं का? हा फरक आहे याच्यातला. आपल्याला घरी जेवायचं म्हटलं तर रोज आपल्याला 2-4 बोलणं खावं लागतं. पप्या झालं का तुझ्या आईचं बघ, मला जेवायचंय. तिला म्हणावं पप्या तुझ्या बापाला म्हणावं घे हातानं. हाताने घेऊन जेवलं जातं ते घरचं संसारातलं जेवण आहे. आणि न सांगता आमची बारकी लेकर गेले 8 दिवस झालं वाजते ती परमार्थाचं जेवण आहे. विठाला घरी जेवत असताना निश्चिंती का निश्चिती महाराज? संसारातलं जेवण निश्चिती का निश्चिंती? आणि माझे ज्ञानोबा तुकोबा म्हणतात तुझी संगती म्हणजे परमार्थात जेवल्यानंतर आपल्याला प्रसाद आहे आणि संसारात जेवल्यानंतर पश्चाताप आहे. कुणाला जीवन वाटतं आता आपण बास करावा, नाही म्हाताऱ्याला तर उचलायचं तासात जीव जायचा तरी म्हणतं ते पाणी पाज पाणी पाज. निश्चिती झाली. कशी निश्चिती झाली? तरुण पण गेलं खाण्यात, थोडस मोठं झालं का गेलं कमवण्यात. कमवता कमवता पोटाला खाल्लं नाही आणि पोट तरुणपणात उपाशी मारल्यामुळं म्हातारपणी जेवण जात. जो पैसा कमवला, मी सांगतो आता इथं एकच वाक्य ध्यानात ठेवा फक्त, श्रीमंत माणूस नीट मरत नाही आणि गरीब माणूस नीट मेल्याशिवाय, कारण त्याची 2 प्रकारची निश्चिती असते. निश्चिती कमवताना निश्चिती आणि मरताना काय निश्चिती? एवढं कमवलं सोडून कसं जायचं, एवढं कमवलंय सोडून कसं जायचं. मग त्याला गालीच्या दिसतो, सोपा दिसतो, चांगली बायको दिसती, चांगली फडशी दिसती, चांगला कोबा दिसतो. कोबा चांगला असतो का? त्याच्यापेक्षा घ्या नाही चांगला असतं. मग त्याला तेव्हा सगळं दिसतं. त्याच्यामुळे त्याला वाटतं एवढं कमवलं सगळं काहीच येणार नाही, सगळं काहीच येणार नाही. मग ते जेवलेलं कधी सोबत येऊ शकत नाही. सांगून जाऊ का एक शब्द? संपत शिर्डीची लाख जागीरदारी पुण्यात असून देणं घेणं नाही. 22 जानेवारीपासून रोज रामायण ऐकताना त्यांची हवा आपल्याला लागते आहे की त्यांची जागीरदारी इथं नाही राहणार, ही त्यांच्यासोबत वैकुंठाला येणार आहे. रोज आपल्याला त्यांनी दिलेल्या फॅनची हवा लागते आहे. त्यांची जागीरदारी तिकडं, पण त्यांची सगळ्यात मोठी जागीरदारी देवाच्या दारात त्यांची हवा आहे. विठ्ठल माऊली बरं का महाराज. शहरात गेल्यानंतर पोट भरून जेवण कधी होत नाही. ते म्हणतात माऊली शरबत करू का चहा करू? माऊली म्हणतात चहा होईपर्यंत सरबत करा, सरबत होईपर्यंत चहा करा आणि दोन्हीच नाही का जमलं तर औषध पाजून मारा. मग आम्हाला काय प्यावंच वाटतं? चहा प्यावा का सरबत?
आणि शहरातलं लय वातावरण वेगळं बरं का मला. आता हे आमचे शेठ जे आहेत म्हणून 2 मिनिटात सांगून जातो. हा, शहरातला दम वेगळा आणि खेड्यातला दम वेगळा. पिल्लू शांत बस, नाही तर तुझ्या पप्पाला नाव सांगेन बर का. ती काय म्हणते, पिल्लू, ती म्हणतात तुझं पिल्लू कसं करायचं मला चांगलं माहिती. ते खट्याळ असतं लेकरून. आणि शहरातली बाई भाकरी करीत असते काटवट घेऊन दापा दापा. बाब्या बाबा सुगा नाही, नाही तर तुझ्या बापाला तुला संगत तिची. त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं संसारातली गावरान गावाकडची बाई. आणि तिकडचे असते त्या पांढऱ्या पाला असते. होयडाला होयडाला याच्या पुढचं जाऊन सांगू का, काळी मुंगी चावली तर झोपीतनं सुद्धा जागा होत नाही. आणि लाल मुंगी चावली तर जागा बी होतो पण 2-3 तास चुनू 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 चुनू. मी काय सांगायला लागलो, गोऱ्या माणसावर टीका नाही करीत बरं का. आपल्याला मला सांगायचं काय मुद्दा ध्यानात ठेवा. गोरा आपण संसार म्हणला म्हणून आपली चुंचू नाही, आपली चुंचू नाही. पण आपण म्हणतो देव काळ आहे आणि परमार्थ काळ आहे. कीर्तनकारांनी सुद्धा म्हणावं गळ्यात माळण पोटात काळ. अरे म्हणणारा बाबा तुझ्या पोटात काळ आहे रे, म्हणून तू लोकाला म्हणतो तुझ्यावर नजरच पाप आहे. आपण लोकाकडे बघण्याची भावना पापी ठेवली ना, आपल्याला समजायचं आपण पापी आहे, लोक पापी आहे. धर्मराजाला जगात कोण पापी दिसलं नाही आणि दुर्योधनाला जगात कोण चांगलं दिसलं नाही. याचा दोष जगाचा नव्हता, दोष दुर्योधनाच्या पापाचा होता आणि पुण्य धर्मराजाच्या पुण्याईचं होतं. विठ्ठल अजून एक फरक सांगतो. माणसं संसारात सुशिक्षित व्हायला जातात आणि परमार्थात अशिक्षित व्हायला जातात. लोक म्हणतात त्यांना काय काम आहे, महाराज 8 दिवस झालं गावातच आहे, 3 एकर जमीन पडीक आहे. आता खाल्लं असतं तर लोक लेकरा बाळा नीट खाल्लं असतं. किती जणांची लेकरं खाऊन खाऊन मिली पण नरकालाच गेली. माझी उपाशी मरतील पण परमार्थाची निष्ठा आहे. माझा बाप मेला तरी पंढरपूर सोडणार नाही, माझ्या राऊत बाबाचा शब्द आहे. माझ्या बापाला जर माझ्या शिवाय पेटवता येत नसेल तर या पंढरीला वैकुंठाला माझ्या बापाचा सोहळा करू. विठाला अभंगाची प्रस्तावना जास्त वाढवित नाही, अवघ्या 10 मिनिटांमध्ये अभंग संपवतो आणि चरित्राकडे जायचं आपल्याला. बघा, सुशिक्षित बोलण्याहून होतं का असण्याहून होतं महाराज मला सांगा. हा, आता शहरातल्या बाया जर हरिपाठ म्हणायला लागले तर काय म्हणतात माहिती का, त्यांना वाटतं एखाद्या शब्दावर टिंब दिला की समजायचं आपण सुशिक्षित झालो. त्यांना म्हणायचं असतं सर्वा घटी राम देहादेय, ते म्हणतात सर्वा घंटी राम. हा, त्यांना म्हणायचं असतं संतरजी सतरंजी, ते म्हणतात संतरजी. त्यांना म्हणायचं असतं तूप घ्या तूप, ते म्हणतात तुंप घेता का. आपण म्हणायचं जरा गाल पुढं करता का, का त्याला तुंप म्हणत नाही, त्याला तूप म्हणते. आणि जर तुंप म्हणण्यानं ताकद येत असेल तर जरा थोडीशी मदिरा मिसळून वाढा. त्याला म्हणा तुम्ही दारू घेता का, असं नाही महाराज. का की आपण नटवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला जेवायचं आहे कोणतं जेवण आणि सोबत घेऊन जायचंय कोणतं जेवण. तर ध्यानात ठेवा, आपल्याला नरदेह मिळाला म्हणून आपण काल्याचा प्रसाद खायला आलोय. आता हाच प्रसाद खायचा आणि घेऊनही जायचा. तुम्ही म्हणाल कसं घेऊन जायचा, इथंच खाल्ला आणि जर शिल्लकच नाही राहिला तर कसा घेऊन जायचा. जेवायचं ते पण न्यायचंय महत्वाचं. जे पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत चिंतन झालं, ही शिदोरी घेऊन जायची आहे, हीच तुम्हाला वैकुंठाला नेणार आहे. नुसत्या जेवणाच्या पंक्ती घातल्या असत्या तर पाप घडलं असतं, पण जेवणाच्या पंक्ती बरोबर देवाचं नाम आहे म्हणजे हरिचिंतने भोजन पवित्र ते अन्न. ते अन्न पवित्र असतं जे हरिचिंतनामध्ये घेतलं जातं. पंक्तीचा फरक सांगतो. बोकडाची पंगत असेल ना, सांभाळणाऱ्याला पाप आहे, कापणाऱ्याला पाप आहे, शिजवणाऱ्याला पाप आहे, वाढणाऱ्याला पाप आहे. वाढणाऱ्याला तुम्ही म्हणाल कसं काय पाप आहे, जवळच्याला 2 पळे असतात आणि लांबच्याला अर्धी पळी असते. पळी पळी वाट याची पाहे अजून किती आहे शिल्लक. ध्यानात ठेवा, एवढ्याला पाप आहे. पण इथं स्वयंपाक करणाऱ्याला पुण्य आहे, वाढणाऱ्याला पुण्य आहे, जेवणाऱ्याला पुण्य आहे, पंतरवळी उचलणाऱ्याला पुण्य आहे. का पुंडलिक वरदा झाल्याशिवाय पोटात अन्नाचा कण जात नाही. आता हे जी जीव
माझा शब्द बघा, आता हेच जेवू म्हणजे काय जेवू? आता झालेला सप्ताह पुढच्या सप्त्यापर्यंत देवाचं नाम मुखातनं बाजूला जाणार नाही, हेच जेवण आहे आणि हेच शिदोरी वैकुंठाला जाणार आहे. हाच हरिनामाचा खिचडी काला आपण खाऊ, अभंगाचं रूप हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी आपण आलोय बरं का. पण या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 बघा, हे काय 3 प्रकारचे लोक केलेत बरं का काका. एका माणसाला 3 लेकरं होती आणि त्याच्या घरी आला दाढी वाढवलेला असं साधू बरं का आणि त्याच्या दाढीत पाखराने घरचं केलं पाटील. नेमकं त्याच्या घरी जायला आणि त्याच्या दाढीतनं पिल्ली पडायला गाठ पडली. रात्री सांगितलं का तुम्ही, ऐकलं त्यांना म्हणले कधी दाढी करायची, कधी दाढी करायची. आम्ही रावणाची वाट बघतोय, कधी पेटवतोय बरं का. आम्ही रावणाची वाट बघतोय. 3 लोक बरं का मानेस, 3 लोक तात्याला बी ऐकायला वाजला. 3 लोक आणि 3 लोक बरं का. साधूला विचारलं माझी 3 लेकरं कोणत्या कोणत्या जातीची ती देवा. ती साधू म्हणले तुला जात माहित नाही का तुझी? मला नाही, सांग मला 3 लोक पाहिजेत म्हणला. ऐका म्हणला 3 केळं घेऊन ये माझ्याकडे. 3 केळं आणायला लावली साधूनं आणि सांगितलं म्हणजे दे 3 लेकराला एक. 3 लेकराच्या पहिलीने केळ खाल्लं आणि साध्या गायला चालून आलं. दुसरं आलं, दुसऱ्याने केळ खाल्लं आणि ते कचरा कुंडीत सालपाट टाकून आलं. आणि तिसरं जे जातवान होतं ना, कारवान पुत्र म्हणते त्याला, आणि त्यानं काय केलं, केळ खाल्लं आणि साल रस्त्यावर फेकून दिली. त्याला वाटावं कुणीतरी पडावं आणि त्याचा दात पडावा, केळीच्या सालीहून घसरून. ऐका, ज्यानं गाईला चाललं तो सत्वगुणी, ज्यानं गाईला चाललं तो सत्वगुणी, ज्यानं कचरा कुंडीत टाकलं तो रजोगुणी, आणि ज्यानं रस्त्यावर फेकलं ती डुकराची अवलाद तमोगुणी. विठ्ठल आनंद तिघाला व्यासतो, रजोगुणीला व्यासतो, तमोगुणीला व्यासतो बरं का महाराज. ऐका, सत्वगुणीला आनंद असतो मला देवाचा प्रसाद मिळणार आहे, रजोगुणीला आनंद असतो मला पाकिट मिळणार आहे, आणि तमोगुणीला आनंद असतोय 7 दिवसाची कटकट आज संपला. याला काय म्हणायचं, ज्याला वाटतं संपावं ती जनावराच्या अवलादीचं, ज्याला वाटतं पाकिट मिळावं ते रजोगुणी, आणि ज्याला वाटतं मला प्रसाद मिळावा त्याला म्हणायचं सत्वगुणी, आणि त्याला खायचाय तो हरिनामाचा खिचडी काला. विठ्ठल ऐका, नुसता भात शिजवला तर त्याला भात म्हणते, तांदूळ शिजवलं तर भात म्हणते, नुसती डाळ शिजवली तर त्याला उडीद म्हणते, पण डाळ आणि भात एकत्र शिजवली तर त्याला काय म्हणते, खिचडी म्हणते. आता ऐका, हरी आणि नाम. आता दही भाताचा काला सगळ्यात महत्वाचा पहिला समजून घ्या. दही आणि भाताचा काला तसं पाहिलं गेलं तर दही पांढरे आणि लाही भी पांढरी. देखने में तो दही सफेद है, लाही सफेद है, दोनों का मिश्रण किया तो दोनों भी सफेद है, दोनों भी सफेद है, फिर उसे काला क्यों कहते हैं?
तर ध्यानात ठेवा, ऐका, लाही भी सफेद है, दही भी सफेद है, दोनों का मिश्रण किया जाता है तो वो भी सफेद है, लेकिन उस पर काले कृष्ण की छाया पड़ती है तब उसे काला कहते हैं। दही भी पांढरे, लाही भी पांढरी आहे, पण काळ्या कृष्णाच्या चरित्राची सावली त्याच्यावर पडली की त्याला म्हणायचं हरिनामाचा खिचडी काला विठ्ठल। आता या काल्यामध्ये प्रेम असावा, या काल्यामध्ये प्रेम असावा। ऐका, देवळात येताना आपण दारू पिलेला नसावा, देवळात येताना गांजा ओढलेला नसावा, देवळात येताना 3 दिवस मांसाहार केलेला नसावा। मांसाहार केलेल्या माणसाला 3 दिवस विटाळ असतो, आणि असा माणूस येऊन जर मंदिरामध्ये परमार्थ करीत असल तर त्यानं त्याच्या 7 पिढ्यात परमार्थ केला तरी त्याला देव नावाचं तत्व भेटू शकत नाही। सुगरणवाई आहे आणि त्याला गऱ्याचं लाडू बनवायला घेतले, गऱ्याचं लाडू। त्या 10 किलो गऱ्यामध्ये 2 किलो तूप टाकायचं होतं, पण त्या बिचारीनं तूप टाकलंच नाही, लाडू बांधलं आणि 2 दिवसांनी नवऱ्याला खायला दिलं। नवरा म्हणायचा लाडू इथं का दगड येतं, काय म्हणायचा, लाडू इथं का दगड येतं, दातानं चावाई केलं का माझं दात पाडाय बायकोनं लाडू केलं। ऐका, माझा प्रश्न आहे, मी अभंगाला बोलतोय, अजिबात विषयांतर होऊ द्यायचं नाही। ऐका, मग लाडू माझं दात पाडाय केलं का खायासाठी केलं। बाईनं सांगितलं मी तर अवश्य रेसिपी मोबाईलवर बघितली आणि मगच लाडू केलं। आता बऱ्याच बायका मोबाईलवर बघून जेवतात म्हणून नवरा सुद्धा मोबाईल बघत बघत जेवतो। तिनं सांगितलंय तसं केलंय का, सांगितलंय तसं लागतंय का, हा मग तिथं लागत नसतं, पण संतांनी जसं सांगितलंय तसं लागतं त्याला परमार्थ। मग तिचं दात पडलं, त्याचं दात पडलं, तिने विचारलं का ग तू सगळं केलं पण लाडू कसं काय एवढं निभार झालं। मग ती म्हणली बाया सगळं केलं, मग आठवत पाहिजे, तिनं नजर पाहिली तर तुपाची भरणी तशीच आहे, सगळं टाकलं पण कारभारी माझ्याकडनं तुपच टाकायचं विसरलं, त्याच्यामुळं लाडू कडक आलं। काय झालं, कडक आलं। तसं परमार्थात आयुष्यभर परमार्थ केला पण धनी, ओ धनी, अहंकारच गेला नाही, विषयातल्या वासनाच गेल्या नाही, त्या अंतकरण निर्मळच झालं नाही, परिणाम कडक झालं आणि मरताना असं काड दिसणी मोडलं, काड दिसणी मोडलं। कशामुळं, अंतकरणातल्या अहंकारामुळं आणि त्याच्यात प्रेम नावाचं तूप नसल्यामुळं, प्रेम नामाचं तूप नसल्यामुळं। मग ऐका, जिनं आयुष्यात दात घासलं नाही, महाराजांनी सांगितलं उदाहरण पण समर्पक आहे म्हणून सांगतो, आयुष्यात दात घासलं नाही, आयुष्यात आंघोळ केली नाही, का आंघोळ केली नाही, मी जर आंघोळ करायला गेली देव आला तर, मी जर दात घासायला गेली देव आला तर, मी जर कपडे बदलायला गेली देव आला तर, फक्त काही गोष्टी सोडल्या तर अख्खं अंग उघड होतं। शबरीच्या अंगावरची वस्त्र जीर्ण झाली होती आणि जगाचा मालक भेटायला आला, आणि भेटायला आल्यानंतर शबरीनं वर खावान परमात्म्याला देवा, रात्री विषय सांगितलाय, मला फक्त भाव सांगायचा त्याच्यातला, प्रेमे मोहिला साधने। हा, मग जगाचा मालक बोर खायला लागला, बोर कुठून खावं, जिकडून शबरीचं दात लागलेत तिकडून जगाचा मालक बोर खात होता। लक्ष्मण म्हणला दादा अरे तिचं दात बघ, तिची कापड बघ, तिचं अंग बघ, तुला बोर खाऊ नको असं मी म्हणत नाही, पण बोर तिचं दात जिकडं लागले तिकडं धर, आणि जिकडं तिचं दात लागलं नाही त्याला तिकडून बोर खा। लक्ष्मणाला भगवान प्रभू रामचंद्र सांगितलं, लखनजी तुझ्यासारखा मूर्ख या जगात कुणीच नाही। का, अरे बोराचा स्वभावच आहे आंबट असणं, तसा संसाराचा स्वभावच आहे मरताना तोंड काळं होणं, ही संसाराचा स्वभाव आहे, पण परमार्थात आला तर तोंड गोड। मग ऐका, मग भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं, ऐक लखनजी, बोर आंबटच आहे, पण ज्या ठिकाणी माझ्या शबरीचं दात लागलेत ना तिकडून खाल्लं तर आंबट बोर सुद्धा मला गोड लागत आहे। हा शबरीचा भाव आहे, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने। मग हे कसं खायचं, तुका बऱ्या म्हणतात चवी चवीनं खायचं, चवी चवी घे भोगास, चवी चवी घे भोगास।
मिनिटामध्ये आपण आता सांगतो व्हिडिओवर रुकमायचं एकाच मिनिटामध्ये ऐका. हरिनामाचा खिचडा प्रेमे मोहिला साधना परमार्थ असावा प्रेमाचा असावा तर जगाचा मला जवळ येतो. आता कसा खायचा चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आपल्याला जर म्हणलं ना म्हणा अगं बावीस माझ्याकडे माझा म्हणणाऱ्याला कळलं नाही ऐकणाऱ्याला कळलं नाही डांगरे महाराज मोबाईल मध्ये बघायला लागलेत महाराज काय म्हणले म्हणून. एवढं असं खाल्लं तर आमच्या घरी मते महाराजांनी सांगितलं होतं बघा खावा कशी याची अक्कल नाही. आधी ताक पिला वरनं दूध पिला वरनं दही टाकलं आणि वरनं 10-5 गुलाबजामुन टाकलं. असा फुटायला गेला असा वरनं उलटी टाकली. याला म्हणायचं काय यानं खाल्लं नाही मग त्यानं गटार भरली गटार भरली. तसं सकाळ दुपार संध्याकाळ पहाट रातच्या 12ला दिवसा आपली गटारच भरायचं काम चालू आहे ना. काय करतोय आपण गटारी शिवाय काय करतोय मग पोटासाठी खाणं याला म्हणायचं गटार आणि परमार्थासाठी खाणं याला म्हणायचं ब्रह्मरस. ऐका कसं खावं बैलाला कळतं आपल्याला कळत नाही. एका शब्दामध्ये सांगून जातो. बैलाला वैरण टाकावं मालकाने आणि गपा 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 बैलाने खावी आणि खाऊन झाल्यानंतर बैलानं खाली बसावा. खाली बसल्यानंतर बैल काय करतो रवंत करतो. काय करतो रवंत करतो. तसं 7 दिवसाचा परमात्मेवर गपा 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 खाऊन घ्यायचं आणि पुन्हा पुढचा सप्ताह येईपर्यंत रवंत करायचं. याला म्हणायचं चवी चवी घे घास. याला काय म्हणायचं चवी चवीनं खाणं. आणि असं खाल्लं तर पचत रुचत रुचलेलं उगवतं उगवलेलं फळ लागतं आणि लागलेलं फळ भगवान परमात्मा खातो. याला म्हणायचं चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. मग असं खाल्ल्यानंतर तुमच्या जिभेत तुमच्या रचनेत काय फरक होतो अभंगाचं शेवटचं चरण. सा
कारण जीवन आहे आणि 12च्या पुढे आपल्याला जायचं नाही. आरती सहित 12:30ला झालं पाहिजे बरं का. काल्याचा प्रसंग असल्यामुळे 10-15 मिनिटं उशीर होतो, म्हणून 1:15 पर्यंत आपण सेवा संपवणार आहे. फक्त याचा एकच शेवटचा आहे का, ज्या दिवशी परमार्थ करत 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 अंतःकरणात प्रेम येतं त्या दिवशी समजायचं तुका म्हणे गोड लागे. बघा एवढा शब्द कळला का विषय संपला. जिल्हा परिषदची शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुरुजीने विचारलं, बाळू हे बाळू, अरे गंगेचा उगम कुठे झाला बाळू. बाळूने सांगितलं झालं म्हणलं नाशिक जिल्ह्यात. मग तिथून गंगा कुठे गेली, गोदावरी मध्ये आली. गोदावरीवरनं कुठे गेली, वेळ कमी असल्यामुळे पैठणला गेली. पैठणवरनं कुठे गेली, कबीरगावच्या मंदिरा पाठीमागं आली. वेळ कमी असल्यामुळे कबीरगाववरनं कुठे गेली, पंढरीला गेली. पंढरीतनं कुठे गेली, काशीला गेली. मग बाळू शेवट गंगा कुठे जाऊन मिळाली, गुरुजी समुद्राला जाऊन मिळाली. बाळू समुद्रातनं गंगा कुठे गेली, बाळू म्हणला गुरुजी तुमच्या डोंबलेत गेली. गंगेची शेवट समुद्रात आहे आणि समुद्रातनं गंगा पुढे कुठे जात नाही. मग जर गेलीच तर तुमच्या, तसं परमार्थाचा शेवट देव नावाच्या तत्वामध्ये होतो. त्याला म्हणायचं तैशा झाल्या उर्मी एक. कसं का मंदिराची या कामा कळसू, का गंगेशी परमसिंधू प्रवेश, का सुवर्ण शुद्धीचा कसो 16 वाजायचा. ज्ञानोबा सांगतात सोन्याला 16 प्रकारच्या परीक्षा दिला का सोनं पास झालं. गंगा सागरात जाऊन मिळाली का गंगा परिपूर्ण झाली. आणि मंदिराच्या कामावर कळस झाला का समजायचं मंदिराचं काम पूर्ण झालं. आणि काल्याचं कीर्तन झालं की समजायचं सप्ताहाची सांगता झाली. वारकरी संप्रदायाच्या नियमानं मधलं भजन विठोबा मांडलेला आहे. आता अवघे 10 ते 15 मिनिटांमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलाचा उच्चार करायचा आहे. काय करायचा आहे, उच्चार करायचा आहे. फक्त आचरण करायचंय का,
श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण केलं की समजायचं काला झाला. कारण आपलं सगळं झालंय, तवा भाजलेला आहे, तापलेला आहे, स्वयंपाक झालेला आहे, सगळं झालेलं आहे. फक्त आता आपल्याला एकच काम करायचंय, त्याच्यावर कृष्ण परमात्म्याच्या चरित्राची सावली पाडायची आहे आणि काला खायला बसायचंय. म्हणून माझे तुकोबराया सांगतात, काल्याच्या कीर्तनाचा दंड काय? चरित्र ते चरित्र ते उच्चारावे परमात्म्याचं स्तनपान आपल्याला करायचं आहे. माझा शब्द एकदा ऐकून घ्या बरं का. साधी गाय आहे, साधी गाय, आणि साधी गाय प्रसूत झाली. साध्या गायीच्या पोटी जन्माला एखादं वासरू आलं म्हणा, कालवड म्हणा किंवा कोंड म्हणा. साध्या गायीनं वासराला जन्म दिला, याच्यात गायीचा परिपूर्णता आहे का? गायीनं वासराला जन्म दिला, याच्यात गायीची परिपूर्णता आहे का? अजिबात नाही. ज्या दिवशी गाई आपल्या कासेचं दूध वासराला पाजते त्यावेळेस गायीच्या गायीतवला परिपूर्णता आली. ऐका, तसं जर एखादं वासरू जन्मताच मेलं तर गाई दूध देते का? तर त्या गायीला वाटतं आपलं स्तनपान करायलाच कोण नाही, आपण आपली कास कशासाठी ठेवायची? गाई कास जाळून घेते का? वासरू मेलं. तसं ऐका, आपण जर जीवनाला येऊन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नसल तर मेलेल्या वासराप्रमाणे. आणि देवाला वाटतं ह्याला जन्माला घालून मी चूक केली, अपरिपूर्ण राहिला. ज्या दिवशी परमात्म्याच्या नामस्मरणाचं दूध प्याला त्या दिवशी भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलेल्या जन्माचं सार्थक झालं. भगवान परमात्म्याचं प्रेमाचं दूध आपण पेलो त्या दिवशी आपल्या जीवनाला परिपूर्णता आली. आणि ती परिपूर्णता यायची असेल तर चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे विठाला परशुराम राम कृष्ण. 8वा अवतार भगवान परमात्म्याला धारण करायचा होता. देवकी नावाचं तत्व निवडलं गेलं, आई नावाचं तत्व देवकीच्या रूपानं निवडलं, बाप नावाचं तत्व वसुदेवाच्या रूपानं निवडलं. वसुदेव आणि देवकीच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला येणार. आनंद कंद नंद भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती रात्री 12ला तुरुंगामध्ये वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आली. गोपाल कृष्ण भगवान तीच 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर वसुदेवानं त्या श्रीकृष्ण परमात्म्याला मिठी मारली. त्याच वेळेस देवकी बोलू लागली, अहो तुम्ही त्याच्या मिठी मारून काय बसलाय? मिठी सोडा आणि या बाळाला गोकुळामध्ये नंदाच्या घराला नेऊन सोडा. का? माझ्या भावाला कळलं तर माझा भाऊ या कृष्णाचा काटा काढेल. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. तुम्ही ही मिठी सोडा आणि भगवान परमात्म्याला सोडा. वसुदेवानं बाप नावाचं तत्व असतंय का? बाप नावाच्या तत्वानं डोक्यावरती परमात्मा घेतलाय. परमात्म्याला घेऊन यमुना माईने वाट दिलेली आहे. आणि अवघ्या 2 मिनिटामध्ये बघ वेळेअभावी आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा गेला. आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये जाऊन पोहोचला. यशोदा सुसुप्त अवस्थेमध्ये, सगळे असणारे त्या ठिकाणी सुसुप्त अवस्थेमध्ये. नंद राजा धार काढण्यासाठी गायींच्या गोठ्यामध्ये गेलाय. आणि इकडं सुनंदा नावाची त्या असणाऱ्या नंद राजाची बहीण आहे. आणि तिनं पाहिलं तर आमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी यशोदा माईच्या अंतुरणावरती, त्या असणाऱ्या दिवाणवरती म्हणा, त्या पलंगावरती म्हणा, आमच्या असणारा छोटासा राजस सुकुमार मदनाचा पुतळा भगवान परमात्मा पोहडलेला आहे. आणि मग तीच असणारी त्या ठिकाणी परत सुटली, दादा अरे दादा
कन्हैयालाल जन्माला आलेला आहे, तुझ्या पोटी मुलगा जन्माला आलेला आहे. नंद राजाला आनंद झाला. कितीतरी वर्षाचं स्वप्न माझं साकार झालंय. जगाचा मालक माझ्या पोटी जन्माला आलाय. आनंद झाला. गोकुळीच्या सुखा त्या गोकुळाच्या सुखाला अंध राहिला नाही. मग सगळ्या गोकुळातल्या गवळणी भगवान परमात्म्याच्या घरी देवाला बघायला येऊ लागल्या. पहिली गवळण आली आणि सगळ्या गवळणीतनं यशोदाने सांगितलं, माझं लेकरू आज जन्माला आलंय, लगेच येऊ नका आणि सगळ्या लगेच जाऊ नका, बाळाला दृष्ट होईल. आईचं काळीज होतं. एक एक जण जावा आणि एक एक जण बघून या. पहिली गवळण गेली आणि गवळणी गेल्याबरोबर पाहिलं श्रीकृष्ण परमात्म्याला आणि पाहिल्याबरोबर देखीला डोळा पैसला म्हणी. तो भगवान परमात्मा पाहिला आणि पाहिल्याबरोबर बाहेर आली आणि बाहेरच्या आलेल्या गवळणीने विचारलं, का ग कसा दिसला तुला नंदाचा नंदन? पाहिला असं म्हटल्याबरोबर दुसरी गवळण गेली बरं का. आणि दुसरी गवळण गेल्याबरोबर तिला असणारा आल्यानंतर पाहिल्यानंतर विचारलं, होय ग पहिलीला सावळा दिसला, तुला कसा दिसला? तिनं सांगितलं, मी पाहिला पण कसा? पाहिला नंदाचा नंद. तिसरी गेली आणि तिसरी गेल्यावर आल्यानंतर तर तिला विचारलं, तू कसा ग पाहिला? ती म्हणली, माझं तर सगळं देहभानच हरपलं. काय झालं? मला सगळा विसरच पडून गेला. का? याती कुळ माझे श्रीरंगा वाचून आणून येणे. आता त्या देवाशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही. असा श्रीकृष्ण परमात्मा लहानाचा मोठा होऊ लागला बरं का. दोन्ही बाबाजी एवढा झाला का? नाही झाला. नाही झाला. गुळ खाल्ल्या होईल लवकर. मग तो असणारा त्या ठिकाणी हळूहळू मोठा होऊ लागला. मग भगवान परमात्म्यानं दोन प्रकारे चरित्र केलं. एक रांगत केलं आणि दुसरं पुळत केलं. असं बरं का. हा, मग भगवान परमात्म्यानं काय करावा, जन्माला आल्या संकट आले. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सगळ्यांनीला सांगायचे नसतात, मोजक्या दोन सांगणार आहे फक्त. भगवान परमात्म्याचं चरित्र का उच्चारायचं ऐका बरं का. आपले कमीत कमी परमार्थात आबदणारी माणसं तरी ऐका. श्रीकृष्ण परमात्मा तुरुंगात जन्माला आला. जे आईबापाच्या पोटी आला त्याचं दूध प्यायला मिळालं नाही. त्यांच्यापासून गेला, नंद राजापाशी गेला. असं दोघांचं प्रेम जुळलं का त्यांना सोडावं लागलं. पुन्हा गोवळ्यांना सोडावं लागलं, गोपाळांना सोडावं लागलं, गायींना सोडावं लागलं. जीवनामध्ये एवढी संकट. जन्माला यायच्या आधीपासून कंस मामा मारायला टाकला होता. 7 भाऊ मारलं. शेवटपर्यंत विरोध झाला तरी सुद्धा बाबा आनंदातच वागला. म्हणून चरित्र ते उच्चारावे. आपल्या जीवनात संकट येईल, आपली म्हैस मरल, कोंबडी मरल, बोकाड मरल, विहिरीचं पाणी जाईल, ऊस जळल, काही होईल, पण आपण म्हणायचं तुका म्हणे घालू. याला म्हणायचं कृष्ण परमात्म्याचं ऐकलेल्या चरित्राचा परिणाम. का? संसारात दुःख येतच असते बाबा, फक्त देवाचं नाव घे आणि आनंदात राहा. विडोला डाव्या गुडघ्यानं रांगायला लागला.
आपलं लेकरू बुडवणार आहे का वर काढणार आहे जर कळायचं असेल ना, आईनं रांगताना पहिल्यांदा लेकराकडे लक्ष द्यायचं. लेकरू जर डाव्या गुडघ्यानं रांगायला लागलं तर समजायचं आपलं कल्याण आहे. लेकरू जर पहिल्यांदा उजव्या गुडघ्याने रांगलं तर समजायचं 10-5 महिन्यातच वर्ष श्राद्ध आहे. विठ्ठल माझे नामदेव महाराज म्हणतात, रंगणी रांगत गुलगुलू बोलत, रंगणी रांगत गुलगुलू 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 गुलगुलू. बस का असं बोलायला लागलं ते. आणि अशातच काय झालं, भगवान परमात्मा लहानाचा मोठा होऊ लागला आणि यशोदामाईच्या घरी चंपाषष्ठीचं जागरण गोंधळ होतं. बर का चोपदार, मला वाटायचं आपल्या चोपदाराने फक्त 8 दिवस दम काढावं, मी त्याचा शेवट दिवस समाधान. सगळ्या महाराजांनी यायचं माझं होय चोपदार. ही जर चोपदार पहिला असता तर महाराज माघारी गेला नसता. चोपदार परमार्थात आहे म्हणून तुम्ही गेलाय, मला वरी सराचं कीर्तन करावं लागलं असतं. त्यांनी विचारावं झालं का तुमचं झालं का, किती लेकरं आहे ती? त्यांनी सांगायचं होतं माझ्याकडे एकच लेकरू ही तुला ह्याचा ये का. आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम भारतात 2-4 महिन्यापूर्वीच भाग बांधून ठेवला होता. आणि असं नियोजन करताना केलं नंदराजानं, एक्स्ट्रा नियोजन केलं. पहिली तारीख दिली कोमलताई पाटोळेला, वाघ्या मुरळी सांगितली कुणाची, हा सुद्धा म्हणजे जरा सांप्रदायिक काय. आणि दुसरी गोष्ट अशी केली, नंदराजाने सगळं सुट्ट पैसे गोकुळातल्या लोकांना वाटलं उधळायला. आणि इकडे ह्या लव्याच्या ह्या इकडच्या मावळा नाव गेली, शेळ्या कोण कोण राखते तिथं 10-5 बोकडे घेतली. बर का जागरण गोंधळ कळलं ना तुम्हाला. आणि त्या कोमलताईला सांगितलं तू किती चांगली गाणी म्हण, पण चांगल्या 5 मुरळ्या नाचायला. असं चांगलं जागरण गोंधळाचं एक्स्ट्रा नियोजन केलं. इरादाला सांगितलं कीर्तनातली सिस्टीम न काय आम्हाला, डीजेचं साऊंड लाव, डीजेचं बरं का इथं डीजेचं. आणि मग माणसाला म्हणलं ना रावणाची बायको कोण होती, लोक सांगत नाही, लोकांना नाव माहित नाही. आपलं रामायण चालू आहे, सांगा बरं रावणाच्या बायकोचं नाव. शांताबाई मंगलाबाई नाही, हे आपल्याला नाही देणार. आपल्याला फक्त एकच, आपल्याला त्यांचं कशाला. आता एखाद्याला जर पटकीने महाराजांनी विचारलं तुमच्या बायकोचं नाव काय, तुम्ही का घ्यावा तर ते हाणते, नाही घ्यावा तर महाराज हाणत आहे. विठ्ठल आता जागरण गोंधळाचं पक्क नियोजन झालं बरं का. आणि नियोजन झाल्यानंतर दिवस मावळला, सगळा स्वयंपाक यशोदामाईनं केला. आणि सगळ्यात आधी दिवस मावळताना एक प्रोग्राम असतो बघा जागरण गोंधळाचा. कोणता असतो, मारूग मळायचा. कशाचा, मारूग मळायचा. सगळे मारूग मळायला गेले. गोकुळापासून 2-4 किलोमीटर वाटेच्या कडेला कहाणीपाशी एक दगड मांडला आणि मारूग मळायचं काम चालू केलं. तेवढ्या तिकडं हा बाबा आला ना, तिथं नैवेद्य बनवून ठेवला होता. तिथं आम्हाला हे लईच बनवलंय म्हणला. बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, त्याच्यावर तसल्या खाऱ्या पुऱ्या, कडब्याची पिंडी, चौक भरणाराला एक दांडी. कशासाठी, निर्भर. मग सगळं झालं आणि मार्ग म्हणून आले. यशोदामाई म्हणले चला आता पंक्तीला बसून घ्यायचंय, पण एकदा देवाच्या पुढच्या नैवेद्याला पाणी फिरवते. बघाय गेली तर काहीच नाही. आणि कन्हैयाची बळ्या चाटतोय. कन्हैया आणि नैवेद्य कुठे बाबा. आई मला माहित नाही. कर बरं. ते 14 बोनाचं दर्शन आपलं मागच राहू द्या बरं का. केल्याबरोबर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर तोंडात दिसते. कन्हैया खोटं बोलतो. अरे मल्हारी म्हणजे काही सोपा वाटलं का तुला. मल्हारी म्हणजे ओल्या झाडाला लाग लावणारा देव आहे. अरे मल्हारी म्हणजे त्याची घाटी जर घरात नाही वाजली तर आपली घाटी धरत आहे. लोक म्हणतात त्याची घाटी आपल्यात वाजायला पाहिजे, पण त्याची घाटी वाजवाय 2 घाटी आधी दाबावं लागते.
एका घाटी वाजल्याचं पुण्य लागू नाही तर नाही लागू, पण 2 घाट्या दाबलेल्याचं पाप नक्की लागत आहे. विठ्ठल आता माझ्या लेकराचं काहीच खरं नाही. आता लेकराला कोप होणार आणि मल्हारी माझ्या लेकराचं काटा काढणार असं म्हणत स्वतः कानानं डोळं फिरवलं, मुरकुटी झाले करून खाली पडलं. खाली पडल्याबरोबर यशोदा म्हणली मला वाटलंच होतं, म्हणली असं काहीतरी होणार. मग मांत्रिक बोलिवला हातात दोरा बांधायला. आल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने आज्यात डोळा उघडला, आज्यात. आणि मांत्रिकाकडे पाहिलं, त्याने सांगितलं ह्याच्या गळ्यात दोरा बांधायला गेलं तर आपल्याला फसावं लागेल. मांत्रिक पळून गेला. मग मंथरलेलं पाणी पाजायला दुसरा मांत्रिक आणला आणि असं करून पाणी पाजायला ते मांत्रिक गेला. जे लाजी मारली मांत्रिकाला, स्वर्गातच डायरेक्ट मांत्रिक. मग यशोदा म्हणली आता काय माझं पुन्हा संगत चालत नाही, माझं लेकरू काय माझ्या हाताला लागत नाही. आता शेवट एकच काम आहे, ते लेकरू कृष्णार्पण. कृष्णार्पण म्हणल्याबरोबर जगाचा मालक कृष्ण परमात्मा टन्न कोणा उडी उभा राहिला. म्हणला अगं यशोदा माया, मीच निवड खाल्ला आणि मीच कृष्ण आहे. विठ्ठल अवघ्या 5 मिनिटामध्ये एक चरित्र शेवटचं सांगतो आणि थांबतो बरं का. असंच गोकुळामध्ये आपण कसं खड्ड्यात आहे आणि तिकडं आपल्या सिक्युरिटीच्या घराकडे उंचावर घर येते, अशी एका गवळण टेकडावर राहायला होती बरं का. गवळण होती 11 फुटाची. किती? 11 फुटाची. माप ऐकून ठेवा, भागवतामध्ये आहे 11 फुटाची. असलं तर सांगा, नसलं तरी सांगा बरं का. 11 फुटाची गवळण दादा महाराज. आणि तिला गवळी भेटला 4.5 फुटाचा. किती किती भेटला? 4.5 फुटाचा. 4.5 फुटाचा गवळी आणि 11 फुटाची गवळी. आपल्यात नाही बरं का ती गवळी, ती घडलं नाहीतर म्हणायचे कोणा हे कसं काय आपल्याकडे झालं नाही. 11 फुटाचा गवळी इथंच बसतील की समोर. 4.5 फुटाचा गवळी आणि 11 फुटाची गवळण अशी टेकाडावर राहिला. तिला टेकाडावर काय ठेवलं होतं माहितीये का? ती गावात कोणालाच नीट वागू देत नव्हती. ती गवळण 11 फुटाची. का? तिला वाटायचे सगळे माझ्यापेक्षा बारकेत, हे सगळे माझ्यापेक्षा बारकेत, लहान आहेत. सगळ्यांना नाकानीच वांगी सोडायची. पहाटे 4ला हिचा कालवा व्हायचा का नाही, हे कोणाला झोपू देत नव्हती. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कुणाला अजिबात झोपू देत नव्हती. आणि दिसन त्या सगळं भांडण करायची. माझे राऊत बाबा म्हणतात एखादा जर कधीच कुणाला नीट बोलत नसल तर समजायचं मागल्या जन्मात कुत्र होतं. त्याची भोकायची वासना शिल्लक राहिली म्हणून आता भोकत आहे बरं का. मग अशा गवळणीनं गवळ्यानं एक दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याला दम दिला. गवळणीनं अय काना, अख्ख्या गोकुळात जायचं पण माझ्या घरी यायचं, माझ्या घरी यायचं. आला तुझं कामच झालं. श्रीकृष्ण परमात्मा मला ह्याच्यासाठीच आलोय. कशासाठी? तुझं काम करायचं. असा श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळी गेला आणि त्या टायमाला गोकुळात रामायण लागलं होतं बरं का. गणोपाटलापेक्षा माझ्यापेक्षा जास्त दाढी वाढली होती गवळ्याची. रामायण पाळलं होतं त्यांनी बरं का. आणि असं रामायण पाळलं, असं रामायण पाळलं. गवळीची दाढी अशी बेबी पर्यंत आणि गवळणीची युनी अशी लावण्यापर्यंत. श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळी गेला. दोघं पलंगावर झोपलेले होते. हिची इनी आणि ह्याची दाढी दोघांची अशी जॅम गाठ मारली बरं का. गाठ मारली आणि लवकर झोपेत न जागे व्हावं म्हणून एक मुंगूस सोडलं त्यांच्या अंतरात. काय सोडलं? मुंगूस. मुंगूस सोडल्याबरोबर असं गवळण म्हणली, गवळण उठून पळायला लागली. तसं ह्या बाबाच्या दाढीला इसका बसला. इसका बसल्याबरोबर ती म्हणला खाऊन माझली धांगडी तर ती वडावडी माझ्या लागी. गोकुळात ना बापाकडनं आलती तेव्हा बोंबलावणी होती. आता नको बोलायला बरं का. का? अगं बापाच्या 2 टाइम मिळत नव्हतं, माझ्या 4 टाइम खातील मला झालती बरं का. मग अशी वडावडी करतो. मग पुढं काय झालं माहितीये का? कापाता कापीना, सोडता सुटेना, जाळीता
जाळीना अशी अवस्था झाली. आणि मग गवळी म्हणला, अय गवळण, कृष्णाला काय बोलली होती का? म्हणजे नाही, आठव म्हणली होती काय, माझ्या घरी आलं तर कामच करेल. म्हणजे त्यांनीच काम केलंय. मग आता मला सांगा, कुणी पुढे चालायचं कुणी मागं चालायचं? तेवढ्या शेजारची काय म्हणली माहिती का चैतन्य महाराज, ठकी रोज 5ला उठते, आज कस काय उठली नाही? दोघांनी सगळं दावा घेऊन फास घेतला काय? म्हणून उठवायला गेले, दरवाजा उघडला तर ही इकडं उडत ही इकडं उडत. 2 वळवी पाडणारी बैल असावत ना शेडची, तसं एकानं इकडून एकानं इकडं वडावा, तसं ह्यांची मिरवणूक निघाली गावातनं. आणि श्रीकृष्ण परमात्मा आईला म्हणला, आई हे मैया, मी अजून घर सोडलं नाही का? कोणाच्या घरी गेलो नाही. हा, यशोदा म्हणजे नक्की ह्याने कुठंतरी आग लावलेली असावं म्हणून म्हणतोय घर सोडलं नाही. तेवढ्या ती वरात आली दादा, आणि वरात आल्यावर सांगितलं, यशोदा, अगं तुझ्या कानानं आमची काय फजिती केली बघ. माझा काना कसा आहे? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते बोजिलवाने, काय सांगता गाराने गे, यशोदे गोकुळच्या नारी. माझं बाळ सगुण गुणाचं ताण आहे, तुम्ही याच्या खोडी सांगू लागला नाही माझा बाळाचा खट्याळ. तेवढ्या श्रीकृष्ण परमात्माला, आई हीच म्हणली होती मला काल तुझं काम करेल, म्हणून मीच काम केलंय. कृष्णा, अरे अशी कोणाची फजिती करू नको. नुसतं कृष्णानं नजरेनं पाहिलं आणि पाहिल्या बरोबर गाठीची सुटला आणि त्यांना सुख दिलं. अशा अनेक लीला माझ्या भगवान परमात्म्याने केला. एकदा शेवटचं एका मिनिटात एक सांगतो, थांबतो बर का. तुम्ही म्हणाल 1 मिनिट कधी 2 वाजते, असं काय होणार नाही. झालंय आपलं कीर्तन अवघ्या 1 मिनिटामध्ये. एका गवळणीच्या घरी सवासणीचा कार्यक्रम होता, सवासणीचा बर का. आणि ही सवासणीचा कार्यक्रम गोकुळात होता, पण एका गावात मी गेलतो तिथं सवासण्याचा कार्यक्रम होता. सवासनं जेवाय घालायचं. त्यामुळे सवासनं कशाचं म्हणले मसुबाचं. मग सवासनं जेवाय घालायला बुका लावायचे, गुलाल लावायचे. मी आम्हाला शेवट उदाळा नाही का असं असणाऱ्या त्या ठिकाणी केलं. सवासनीला कुंकू लावायसाठी गवळण यशोदामाईच्या घरी आली. हा, तर ह्या दोघांचं काम काय माहितीये का? कृष्ण बी उघडा आणि बळीराम दादा बी उघडा. दोघं नागडी खेळत होते. मोतुनी हाते भूमी सारविते. दोघांनी काय करावं? लघवी करावा, हाताने जमीन सारवावा आणि आपल्या पोटाला पुसावा. असा दोघांचा खेळ चालू. तेवढ्यात आले आणि आल्याबरोबर यशोदामाईला हळदी कुंकू लावताना पाहिलं. त्यांनी विचारलं कुठं? ह्याला वाटलं नक्की कुठं तरी बियत हाय. म्हणल्या बरोबर यशोदा पुढे निघाली. या नागडेच त्यांच्या मागं दोघं, यशोदामाईच्या मागं. आता पुढे यशोदा नंदराजाची बायको आणि मागं दोघं नागडे, बारकी लेकरं. कसं वाटत असन? हा, उघड्या मागं नागडं लागण्यासारखा अवस्था. बळीराम दादाच्या मागं कृष्ण, कृष्णाच्या मागं बळीराम दादा. दोघं धावत 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 गेले. यशोदामाई सवासनी जेवाय बसली आणि तेवढ्यात कृष्ण परमात्मा बळीराम दादा, आम्हाला दिकी, आम्हाला दिकी असा हात पसरला. तिने सांगितलं, सवासनी जेवल्याशिवाय 3 दिवस झाला मी उपाशी आहे. सवासनी जेवल्याशिवाय मी पाणी सुद्धा प्याणार नाही. निर्जला गुरुवारचं व्रत केलं, प्रसाद मिळणार नाही. ती म्हणले, थांब कृष्णा, तुला प्रसाद आणून देते. आतमध्ये गेली आणि माघारीच आली नाही गवळण. तिने सांगितलं, सवासनी जेवल्यावर सत्यनारायणाची पूजा आहे. कृष्णा म्हणला, बळीराम दादा चल. गावाच्या कडेला एक पुतळी गेली होती. दोघांनी 2 पुतळीची पिली घेतली हातात आणि सत्यनारायणाचा चौरंग मांडला होता. दोन्ही केळीच्या खोटाच्या मागे 1-1 किलो बसवलं कृष्णाने. हा, भटजी आला ना जानव घालून, धोतर नेसून. आता पूजा करायची आहे. पूजा करायची म्हणल्यानंतर असा गवळी ब्राह्मण बसला आणि ब्राह्मण बसल्या बरोबर तिथं सुपाऱ्या मांडायला हात पुढे केला. असा चौरंग दोन्ही केळीच्या मधनं असा हात गेला की लगेच तिकडनं पुतळ्याला हळूच जिबीनं ब्राह्मणाचा हात चाटला. ब्राह्मणाला वाटलं काय मऊ लागलं काय, सप 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 जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गाळाले, टिंब टिंबचे. असा पळत 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 गेला. सत्यनारायण झाला आणि सवासनी झाल्या. सांगू का, ज्या घरात देवाला प्रसाद नाही त्याच्या घरात देव पुतळी सोडतो. विठ्ठल झालं का तुमचं सत्यनारायण? ते म्हणजे सगळं झालंय आता आमचं. मग
मग असा भगवान परमात्मा खोड्या करायला लागला आणि मग यशोदा माईने सांगितलं उद्या जाई राणा, तू आता इथं थांबू नको, उद्या राणाला जा.